सर्वेभ्यः नमो नमः। सुस्सायं च। वयं सप्तपदार्थेषु त्रयाणाम् अध्ययनम् अकुर्मः। इदानीं सामान्यम् इति पदार्थस्य विषये पठामः। नित्यत्वे सति अनेकसमवेतत्वं सामान्यम् अथवा नित्यत्वे सति स्वाश्रय अन्योन्याभाव समानाधिकरणम् इति सामान्यलक्षणम्। सामान्यं त्रिविधं: व्यापकं, व्याप्यं, व्याप्यव्यापकं च। व्यापकं सत्ता, व्याप्यं घटत्वादि, व्याप्यव्यापकं द्रव्यत्वादि। सामान्यानि नित्यानि एव। अतीन्द्रियवृत्तीनि अतीन्द्रियाणि, प्रत्यक्षवृत्तीनि प्रत्यक्षाणि। व्यक्तेरभेदस्तुल्यत्वं सङ्गरोधानवस्थितिः रूपहानिरसम्बन्धो जातिबाधकसङ्ग्रहः। यः पदार्थः एक एव अस्ति तस्य जातिः नास्ति। आकाशत्वं तस्मादेव न जातिः। तुल्यार्थवतः पदार्थस्यापि जातिः पृथक् न वक्तुं शक्यते। घटत्वं कलशत्वं च पृथक् जातिः न भवति। येषु गुणेषु परस्परं साङ्कर्यमस्ति तेषां जातिः नास्ति। यथा भूतत्वं मूर्तत्वं च। आकाशः भूतः भवति न मूर्तः। मनः मूर्तं भवति न भूतम्। पृथिव्यप्तेजो वायवः भूताः मूर्ताः च भवन्ति। अतः भूतत्वमूर्तत्वयोः साङ्कर्यात् जातित्वं न भवति। जातेः स्वयं जातिः नास्ति, अनवस्थाप्रसङ्गात्। विशेषपदार्थस्य विशेषत्वं नाम जातिः नास्ति। विशेषः स्वरूपतया एव जातेः विरुद्धः भवति। परस्परम् असम्बद्धानामपि जातिः नास्ति। अत एव समवायः तु न जातिः। एवं पदार्थेषु मध्ये द्रव्यगुणकर्मसु एव जातिः अस्तीति स्वीकारेऽपि सामान्यादिचतुर्णां जातिः नास्तीति सिद्धान्तः। द्रव्येष्वपि आकाशकालयोः जातिः नास्ति। विशेषः: नित्यद्रव्यवृत्तयः अन्त्या विशेषाः। ते च बहवः नित्याः अतीन्द्रियाः च। प्रलये परमाणूनां भेदाय ते स्वीक्रियन्ते। तेषां वैधर्म्यव्याप्यत्वात्। विशेषाख्यपदार्थस्य अङ्गीकरणादेव कणादस्य वैशेषिकदर्शनस्य तादृशाख्या संवृत्ता। वस्तुतः कणादः विशेषपदार्थमधिकृत्य बहु न वक्ति। अन्यत्र अन्त्येभ्यः विशेषेभ्यः इति सूत्रेण एकेन विशेषपदार्थः प्रस्तूयते मुनिना। तन्मते अयं विशेषपदार्थः परमाणुषु वर्तते। कणादसूत्राणां भाष्यकारः प्रशस्तपादाचार्यः पदार्थधर्मसङ्ग्रहाख्ये स्वकीये ग्रन्थे विशेषपदार्थस्य अस्तित्वम् एव शङ्काधीनं करोति। तदधिकृत्य किञ्चित् प्रस्ताव्य। विशेषः तु सामान्यरहितः एकद्रव्यवृत्तिः इति शिवादित्याचार्येण विशेषलक्षणं दत्तं दृश्यते। एकस्मिन्नेव द्रव्ये समवायसम्बन्धेन वर्तमानः भवति विशेषः।
ദ്രവ്യേഷു ഗുണകർമ്മണാം സമവായസംബന്ധേന വർത്തമാനത്വാത് തേഭ്യഃ വിശേഷശങ്കരാനിരാസായ സാമാന്യരഹിതഃ ഇതി പദം പ്രയുക്തം. ഗുണകർമ്മസു സാമാന്യവത്വാത് സാമാന്യാദ് വിശേഷം വിവിച്യ സൂചയിതും ഏകദ്രവ്യവൃത്തി ഇത്യുക്തം. സാമാന്യസ്യ ദ്രവ്യഗുണകർമ്മവൃത്തിത്വം. അന്നം ഭട്ടഃ തു നിത്യദ്രവ്യവൃത്തയഃ വിശേഷാഃ തു അനന്താ ഏവ ഇതി വിശേഷപദാർത്ഥം പരിചായയതി. വിശേഷസ്യ അപരാണ്യപി നിർവചനാനി സന്തി. ജാതിരഹിതത്വേ സതി നിത്യദ്രവ്യമാത്രവൃത്തിഃ ഏകമാത്രസമവേതത്വേ സതി സാമാന്യശൂന്യഃ തഥാ അത്യന്തവ്യാവൃത്തിഃ. ഏതൈഃ സർവൈഃ ലക്ഷണൈഃ അപി ഇദമേവ വ്യക്തം ഭവതി യത് ഏകം നിത്യം പദാർത്ഥം അപരസ്മാത് നിത്യപദാർത്ഥാത് പൃഥക് കർത്തും വിശേഷസ്യാപി പദാർത്ഥത്വം അംഗീകരണീയം ഇതി. സമവായഃ. നിത്യസംബന്ധഃ സമവായഃ അയുതസിദ്ധവൃത്തിഃ. യയോഃ ദ്വയോഃ മധ്യേ ഏകം അവിനശ്യത് അപരാശ്രിതമേവ അവതിഷ്ഠതേ തൗ അയുതസിദ്ധൗ. യഥാ അവയവ അവയവിനൗ ഗുണഗുണിനൗ ക്രിയാക്രിയാവന്തൗ ജാതി വ്യക്തി വിശേഷ നിത്യദ്രവ്യേ ച ഇതി. സമവായഃ സുദൃഢസംബന്ധഃ അസ്തി. പരസ്പരം അവിഭാജ്യവസ്തുനോഃ സംബന്ധഃ ഭവതി സമവായഃ. സമവായഃ നിത്യഃ. സംയോഗഃ താവത് ഗുണഃ അനിത്യശ്ച. ഘടകപാലയോഃ ഗുണഗുണിനോഃ ഏവം അയുതസിദ്ധയോഃ സംബന്ധഃ ഭവതി സമവായഃ. ഘടസ്യ സ്വകപാലാത് അന്യത്ര അസ്തിത്വം നാസ്തി. ഏവം പരസ്പരസംബദ്ധയോഃ സംബന്ധഃ ഭവതി സമവായഃ. അയുതസിദ്ധഃ സംബന്ധഃ ഉപര്യുക്തവത് പഞ്ചപ്രകാരേണ ഭവതി. സമവായനിത്യത്വം പരമാണുനിത്യത്വേന ഭിന്നം ഭവതി. കാര്യോത്പത്തിം വിനാ സമവായഃ അനുത്പാദ്യഃ. കാര്യനാശം വിനാ സമവായസ്യ നാശോപി ന ഭവതി. ഏവം സമവായസ്യ രഹിതം. ഏവം സമവായസ്യ നിത്യത്വം. നൈയായികാഃ സമവായം പ്രത്യക്ഷം മന്യന്തെ ചേത് വൈശേഷികാഃ തം അനുമേയം വദന്തി. കദാചിത് പദാർത്ഥേഷു യത്ര സമവായഃ വർത്തത്തെ തത്ര അന്യതരഃ അപ്രത്യക്ഷഃ വർത്തത്തെ. ആകാശഃ ശബ്ദസ്യ സമവായീകരണം ഭവതി. കിന്തു ആകാശഃ ന പ്രത്യക്ഷഃ. അതഃ സമവായഃ അപി ന പ്രത്യക്ഷഃ അപിതു അനുമേയഃ. അഭാവഃ. ഭാവപദാർത്ഥൈഃ ഷഡ്ഭിഃ ഏവ കണാദസ്യ പദാർത്ഥവിവേചനം പര്യവസിതം ഭവതി. സപ്തപദാർത്ഥേ പ്രണീത ശിവാദിത്യാചാര്യഃ ഏവ അഭാവം പൃഥക് പദാർത്ഥത്വേന സ്വീകൃത്യ സപ്തപദാർത്ഥസങ്കല്പം ഭാരതീയ തത്വചിന്താമണ്ഡലേ ആവിഷ്കരോതി. പ്രതിയോഗിജ്ഞാനാധീനജ്ഞാനഃ അഭാവഃ ഇതി അഭാവസ്യ ലക്ഷണം സപ്തപദാർത്ഥേ ഗ്രന്ഥേ ആവിഷ്കൃതമസ്തി. ഘട അഭാവസ്യ പ്രതിയോഗി ഭവതി ഘടഃ. തസ്യ ജ്ഞാനം അധിഷ്ഠായ യദ്ധനം തദേവ പ്രതിയോഗിജ്ഞാനാധീനം
प्रतियोगिज्ञानाधीनज्ञानः अभावः इति अभावस्य लक्षणं सप्तपदार्थीग्रन्थे आविष्कृतमस्ति। घटाभावस्य प्रतियोगी भवति घटः। तस्य ज्ञानम् अधिष्ठाय यज्ञानं तदेव प्रतियोगिज्ञानाधीनज्ञानत्वेन व्यवह्रियते। पूर्वं प्रतियोगिनः घटस्य ज्ञानेनैव घटाभावस्य ज्ञानमुत्पद्यते, नान्यथा इति अस्य लक्षणस्य आशयः। अभावभेदाः प्रागभावप्रध्वंसाभाव अत्यन्ताभाव अन्योन्याभाव रूपेण अभावः चतुर्विधः। प्रागभावः अनादिः शान्तः प्रागभावः। घटोत्पत्तिपूर्वकाले घटप्रागभावः अस्ति। एवं घटप्रागभावः अनादिकालादारभ्य वर्तते इति। अनादिरिति प्रागभावः विशेषतः घटोत्पत्तेः समकाले तस्य प्रागभावस्य नाशा इति प्रागभावः अन्तवान् इत्यर्थे शान्तः इति विशेषितः। प्रध्वंसाभावः सादिरनन्तः प्रध्वंसाभावः। यद्येको घटो ध्वस्तः तस्मिन् अवसरे प्रध्वंसाख्य अभावस्य आरम्भः। एवं प्रध्वंसः आदिमान् इत्यर्थे सादिरिति विशेषेण विशिष्टः। ध्वस्तस्य घटस्य पुनर्भवः कदाचिदपि न सम्भवेदिति कारणादनन्त इति पदेन सह प्रध्वंसाभावः उक्तः। अत्यन्ताभावः अनादिरनन्तः संसर्गाभावः अत्यन्त यस्य आदिः अन्तः अपि नास्ति तादृशः यः संसर्गस्य अभावः सः अत्यन्ताभावः। आत्मनि रूपस्य वा शशविषाणस्य वा अभावः। अनादिरत्यन्ताभाव इत्युक्ते प्रागभावे। अनन्तः अत्यन्ताभावः इत्युक्ते प्रध्वंसाभावे अपि अतिव्याप्तिः। अन्योन्याभावः तादात्म्यनिषेधः अन्योन्याभावः। स एवात्मा स्वरूपं यस्य स तदात्मा तस्य भावः तादात्म्यम् अथवा ऐक्यं तस्य निषेधः अन्योन्याभावः। घटतादात्म्यस्य पटे निषेधः। एवं पटतादात्म्यस्य घटे इति तत्र भासमानः अभावः अन्योन्याभावः। नैयायिकानां मते अभावः प्रत्यक्ष एव। स अधिकरणे वैशेषणता सम्बन्धेन सम्बद्धः अस्ति। घटाभाववद् भूतलमिति प्रतीतिद्वारा घटाभाववद् भूतलमिति प्रतीतिद्वारा भूतलं घट अभावविशिष्टमिति ज्ञायते। एवम् अभावस्य आविष्कारेण नैयायिकानां व्यवहाराः सर्वे सुघटिताः सञ्जाताः। तार्किकपद्धतिः समृद्धा च अभवत्। अभावप्रतियोगी अनियोगी इत्यादि प्रयोगानां साहाय्येन तार्किकाः न केवलं स्वमतं सुष्ठु प्रकाशयन्ति किन्तु इतरेषां दार्शनिकानामपि स्वयं सिद्धान्तनिरूपणाय अत्यन्तम् उपकारकाः सञ्जाताः इत्येव वस्तुतत्त्वम्। एवं सप्तपदार्थाः समाप्ताः। धन्यवादाः।